नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. कारमायकल रोडवर सापडलेली गाडी आणि मनसुख हिरणची हत्या आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं पत्र, या सगळ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. अगदी लोकसभेत सुद्धा आज या पत्राचे आणि गृहमंत्र्यांच्या वरच्या कारवाईच्या संदर्भात चांगलेच पडसाद उमटले. भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली, तर राष्ट्रवादीनं पाठराखण. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांची पाठराखण तर केलीच, पण मूळ मुद्दा जिलेटिनचा आहे तो बाजूला पडतोय, राजीनाम्याची गरजच नाही असंही म्हटलंय. या सगळ्यामध्ये भर म्हणून की काय, कालपर्यंत पत्र आणि पत्रावरची सही या दोन्हीबद्दल पूर्णतः मौन बाळगणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट सर्वोच्च न्यायालयातच एक याचिका दाखल केली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातला गोंधळ आणखीन वाढलाय. काय असणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा? कोणाचा राजीनामा? आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात विविध मान्यवर जोडले जात आहेत. आणि त्यांच्यासोबत बोलण्यापूर्वी आपण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 15 तारखेला नागपूरच्या रुग्णालयाच्या परिसरातच पत्रकार परिषद घेतल्याचं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलंय. तर कोरोना असूनही बाहेर प्रसार करत जर का गृहमंत्री स्वतः असतील आणि कायद्याचं पालन करत नसतील तर त्यांना अटक करावी अशी आक्रमक मागणी केली आहे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी. डिस्चार्ज होत असताना मी हॉस्पिटलच्या बाहेर पडत असताना हॉस्पिटलच्या गेटवर अनेक पत्रकार त्या ठिकाणी उभे होते. त्यांना काही मला प्रश्न विचारायचे होते. त्यावेळेस मी कोविडमधनं नुकतंच बाहेर आल्यामुळे माझ्या अंगात त्राण नव्हता, विकनेस होता. त्याच्यामुळे मी तिथं हॉस्पिटलच्या तिथे गेटवर खुर्चीवर बसलो आणि काही पत्रकारांचे उत्तर देऊन लगेच गाडीत बसून होम क्वारंटाईन झालो. ते 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो आणि 28 फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पहिल्यांदा सह्याद्री गेस्ट हाऊस जे मुंबईचं मीटिंगला गेलो. शरद पवार सारखे वरिष्ठ नेते हे 15 तारखेला अनिल देशमुखांना कोरोना होता असं सांगत असतील तर ताबडतोब अनिल देशमुखांना अटक करावी लागेल. कोरोनाच्या कायद्याच्या संदर्भामध्ये कोरोना असताना हा जर रुग्ण बाहेर त्याचा प्रसार करत असेल तर आपला कायदा ताबडतोब त्याला अटक करायला सांगतो. दरम्यान याच पत्रकार परिषदेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी परमबीर सिंह यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी, अन्यथा या प्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा नष्ट केलं जाऊ शकतं अशी भीती व्यक्त केली. जी याचिका केली आहे, मी नामदार सुप्रीम कोर्टाने तातडीने याची सुनावणी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्या रस्त्यावर असणारे सीसीटीव्हीचे फुटेज किंवा बंगल्यात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज हे नष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि तीही भीती काही पोलीस अधिकारी व्यक्त करतायत. तातडीने या गंभीर प्रकरणाची, अतिशय गंभीर प्रकरण आहे की पोलीस विभागाला खंडणीसाठी उपयोगात आणणं, याला तर मला वाटतं की शब्दच नाही आहे. मग अशा प्रसंगामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा गंभीर प्रसंग लक्षात घेऊन तातडीने या संदर्भातले आदेश निर्गमित केले पाहिजे. या याचिकेला व महाराष्ट्राला तेव्हाच खरा न्याय मिळू शकेल. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता जोडले गेलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲडव्होकेट महेश तपासे आणि पुढच्या काही क्षणांमध्ये आपल्यासोबत किशोर तिवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते तसंच सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आणि आमदार जोडले जाणार आहेत. सगळ्यात आधी महेश तपासेजी, तुम्हाला प्रश्न. स्वागत आहे आपलं. तर प्रश्न असा आहे तुम्हाला की आता तर परमबीर सिंगांनी याचिका केली, म्हणजे आधी जिलेटिनच्या कांड्या होत्या, मग लेटर बॉम्ब होता, आता ही याचिका जी सर्वोच्च न्यायालयातली आहे ती सुद्धा एक प्रकारे बॉम्ब गोळा तर ठरत नाहीये ना?
असं आहे, परमबीर सिंग साहेबांची याचिका मी पूर्णपणे वाचली. त्याच्यामध्ये प्रस्तुत केलेल्या सिनॉप्सिसमध्ये त्यांनी ज्या लक्ष्मी शुक्लांचा अहवाल सादर केला किंवा त्याच्याबद्दल जी माहिती दिली, तीच माहिती काल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली. आता ही याचिका इंटरिम प्रेयर म्हणून जी त्यांनी मागणी केलेली आहे, ते इंटरिम प्रेयरमध्ये एकच गोष्ट आहे की त्यांना 17 तारखेचा जी त्यांची बदली झालेली ती कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी, त्याची ही पहिली मागणी. आणि दुसरी मागणी त्यांनी केली आहे की त्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरी बंगल्यावर जे काय CCTV फुटेज आहे त्याचा ताबा, कस्टडी हे योग्य जी एजन्सी आहे त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. अशा पद्धतीची एक इंटरिम प्रेयर सन्माननीय श्री परमबीर सिंग यांनी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज आर्टिकल 32च्या अंतर्गत रिट पिटिशन फाईल केलेली आहे. पण मग तुम्हाला जी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे की याच्यावर तातडीनं सुनावणी झाली पाहिजे, अन्यथा ते फुटेज सुद्धा गायब होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नाही, सुधीर मुनगंटीवार साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांनी महाराष्ट्रातलं सरकार हे अस्थिर कसं होईल ह्याच्यासाठी सातत्याने गेले 1.5 वर्ष प्रयत्न केलेले आहेत. ह्या राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आल्यापासून भारतीय जनता पार्टीने एकही संधी ह्या सरकारला डिस्टेबलाइज करण्याच्या संदर्भात सोडलेली नाही. किंबहुना वेगवेगळे मुद्दे खोट्या रीतीने उपस्थित करून त्या सर्व गोष्टी केल्या. आता हा संबंध प्रश्न जर आम्ही सगळ्या ठिकाणी, आज पवार साहेबांची आपण प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी पाहिली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये परमबीर सिंग साहेबांचं जे 8 पानी पत्र आहे त्याच्यातला तपशीलवार त्यांनी अहवाल त्या ठिकाणी व्यक्त केला. तो देखील माझ्याकडे पत्र आहे, तुम्ही जर अनुमती दिली त्याच्यातले 2-3 पॉईंट मलाही वाचण्याची. ठीक आहे, दोन मुद्दे पटकन सांगा, मग आपण किशोर तिवारी जोडले गेलेत आपल्यासोबत. किशोरजी, स्वागत आहे आपलं. तुमच्याकडे मी येतो, पण त्याआधी महेश तपासे 2 मुद्दे सांगतात. मला ना शेवटचा 10 नंबरचा पॉईंटच बघायचा. 10 नंबरच्या पॉईंटमध्ये लिहितात सन्माननीय सिंग साहेब की मी 16 मार्च रोजी ACP पाटील यांना SMS केला आणि SMS किंवा व्हॉट्सअपचा जो चॅटचा संबंध तपशील आहे तो त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या ह्या पत्रामध्ये टाकलेला आहे. परंतु 17 मार्चला त्यांची बदलीच झाली. याचा अर्थ त्यांना 16 मार्चला कुणकुण लागलीच होती की त्यांची 17 मार्चला बदली करेल. आता तुम्ही म्हणतात ही 4 मार्चची किंवा त्याच्याही आधी फेब्रुवारी महिन्याची घटना आहे, तर 16 मार्चला SMS करून अशा पद्धतीचे पुरावे बनवणं किंवा अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणं ज्याच्यातनं अपेक्षित उत्तर येईल ह्याची आवश्यकता काय होती? तुम्हाला करायचंच होतं तर फेब्रुवारी महिन्यात करायचं होतं ना. आणि तुम्ही एक अतिशय संविधानिक पदावर आहे. आम्हाला देशातल्या सबंध IPS यंत्रणेवर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल अतिशय मनापासून आम्हाला आदर आहे. पण त्यांनी कोणाकोणाच्या कानावर ही गोष्ट घातली त्याचा पण उल्लेख त्या पत्रात केलाय. नाही, ही गोष्ट कानाच्या उल्लेखपत्र लागली. कधीचं पत्र आहे हे त्यांनी सांगितलं मार्च महिन्याच्या मध्यस्थी, म्हणजे अधिवेशन 1 तारखेला सुरू झालं ते 10 तारखेपर्यंत चालू होतं. त्याच्यानंतर ह्या सचिन वाझेच्या केसच्या संदर्भातला खुलासा आला, त्या ठिकाणी त्यांना अटक NIAच्या माध्यमातून करण्यात आली. आज आम्ही ATSच्या प्रमुखांची बातमी वाचली की 2 आरोपी त्याच्यामध्ये जे खुनाच्या याच्यामध्ये पकडण्यात आले त्यांच्या संदर्भात आला. आता ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत ना. आमचं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही त्याच्यामध्ये चौकशी करू नका. 100% चौकशी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणीही कोणाचे दोमत नाही. परंतु ज्या तुम्ही परमबीर सिंगांच्या पण चौकशीची मागणी करताय गोष्टीमध्ये करू शकते. नाही, आता त्याच्या राज्य शासन आपली भूमिका ठेवेल ना. तुमची मागणी काय? सरकारमध्ये तुम्ही आहात ना. कारण वेळोवेळी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याही तुमचा पक्ष सरकारचा करता करवताय. तुम्ही भूमिका मांडू शकता ना, तुम्ही मागणी करू शकता की परमबीर सिंग यांची चौकशी व्हावी. करता करवता जरी असला किंवा नसला हे मला माहिती नाही, परंतु आमचा पक्ष ह्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी निश्चितपणे त्यांच्यासाठी काम करणारा पक्ष आहे. चौकशी करावी. या प्रकरणामध्ये जर काही चुकीच्या असतील तर त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. अनिल देशमुख जे गृहमंत्री त्यांनी काय प्रश्न उपस्थित केले, सुरेश खोपडेंनी काय प्रश्न उपस्थित केले, त्या अनेक लोकांनी प्रश्न, त्याच्या संदर्भात देखील चौकशी झाली पाहिजे. ठीक आहे, किशोर तिवारी आहेत आपल्यासोबत. किशोरजी, काय वाटतं या सर्वोच्च न्यायालयात याचिका आता दाखल केली परमबीर सिंग यांनी, गुंता आणखीन वाढलाय, फारच गुंता झालाय का? कोण राजी आहे, कोणाचा राजीनामा आहे आणि हे सगळं कुठे चाललंय? मिलिंदजी, पहिल्यांदा तुमच्या बरोबर चर्चेला आलो. तुम्हाला पुष्कळ दिवसापासून बघतो, परंतु चर्चेचा योग आला नव्हता. परंतु आता
एका गंभीर प्रश्नावर हे सगळं होत आहे, तर मला असं वाटते की सचिन वाझेच्या अटकेनंतरच प्रकरण गुंतागुंतीचं होत गेलं. मात्र तुम्हीही पत्रकार सर्कलमध्ये आहात आणि माझाही सूत्रांचा माझाही संपर्क मोठा आहे. परमवीर आणि सचिन वाझे हे डायरेक्ट रिपोर्टिंग करायचे असंही समोर आलंय. आता तर असं प्रसंग आलाय की मोठ्या चुका परमवीर यांनी केलाय. परमवीरचं कनेक्शनही आलंय भाजप सोबत. आता परमवीरनी हा पत्र जेव्हा सार्वजनिक केलं मिलिंद, तर एका सर्व्हिंग डीजीनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणं एकदम बरोबर आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना 4:30 वाजता मिळते आणि मुख्यमंत्र्यांना 4:30 वाजता आणि दिल्लीमध्ये 3:30 वाजता आणि गव्हर्नर हाऊसमध्ये 3:40 ते पब्लिक होती. तर हा सगळा कट आहे ना या सरकारला बदनाम करण्याचा. मला सांगा कोणी नाही किशोर सर, मग मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. मी राहुल तपासेंना जो प्रश्न विचारला होता तोच तुम्हाला विचारतो. तुम्हाला असं वाटतं की सर्व्हिंग डीजींनी अशा प्रकारे पत्र लिहिणं, सर्व्हिंग डीजींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणं, आणि तुम्ही तर म्हणताय की म्हणजे संशयास्पद आहे त्यांची भूमिका, तुम्ही चौकशीची मागणी करताय पक्षाच्या वतीनं किंवा तुम्ही वैयक्तिक? परमबीर सिंगांची पण चौकशी व्हावी असं वाटतं तुम्हाला? अरे मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मला प्रोटोकॉल चांगल्या रीतीने समजतो. परमवीर सिंग हे प्रोटोकॉल सोडून काम करत आहे. मला एक सांगा, असंच बंजारा किंवा संजीव भट्टनी केलं होतं तर त्याचे काय हाल केले होते यांनी? काय मला एक सांगा, अमित शहानी किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेस काय राजीनामे दिले होते? जे IPS अधिकारी जर आरोपाच्या आणि गंभीर गुन्ह्याच्या याच्यात गुंतले असतात त्यांच्या बोलण्यावर किती काय करायचं? आणि आता तर असा इतिहास निघाला की परमवीर हे म्हणजे सनातनी त्रास देणारे आणि ब्लॅकमेल करणारे अधिकारी आहेत. तर मला तर गंभीरपणे वाटते की हे प्रकरण भाजपवर उलटते की काय. पण मग त्यांची चौकशी करावी का नाही? नाही, चौकशी तर झाली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपतींना सांगून त्यांना सेवेतून मुक्त करायला पाहिजे. त्यांनी भाजप जॉईन करून सरळ सरळ राजकारण करायला पाहिजे ना. सुप्रीम कोर्टातही मला वाटते त्यांना चांगले फटके बसतील. सुधीर भाऊ, ते तर म्हणतायत की तुम्ही परमबीर सिंगांच्या बरोबर साठगाठ केली म्हणून. त्यांच्या म्हणण्याला गंभीर घेण्याचं काही कारण नाही. गंभीर विषयाला इतक्या सहजपणे घेऊ नये. खर तर स्वातंत्र्यानंतर अशी ही पहिली घटना होत आहे की ज्यामध्ये पोलीस विभागाला गृहमंत्र्यांनी खंडणी वसूल करावी असे आदेश दिले. असं पहिल्यांदा होत आहे. आता याच्यामध्ये परमवीर सिंग खरा आहे की गृहमंत्री खरे आहे याच्यावर आपण आपले तारे तोडण्याचं काही कारण नाही. कारण आपण असा काही आभास आणतो की जसं काही आपल्याला सर्व माहिती आहे. याच्यामधला उपाय एकच असतो की निष्पक्ष चौकशी व्हावी. याच्यामध्ये काही धागेदोरे आहे का? पोलीस यंत्रणा पूर्णपणे पोखरून निघाली आहे का? अशा पद्धतीने देवाच्या रूपामध्ये दानव कोणी आला आहे का? साधूच्या रूपात कोणी रावण आला आहे का? आणि पोलिसाच्या गणवेशामध्ये कोणी खंडणीखोर आला आहे का? तर याच्यामध्ये हा आरोपी तो आरोपी यामध्ये जाण्याच्या ऐवजी हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून याची चौकशी केली पाहिजे. दुर्दैवाने इतक्या गंभीर प्रकरणात आम्ही अजूनही सुधारण्यासाठी तयार नाही. आम्हाला फक्त राजकारण आणि राजकारण दिसतं. नाही, पण सुधीर भाऊ, तुम्ही तर राजीनाम्याची मागणी करताय ना गृहमंत्र्यांच्या? तो याचं साधं कारण आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कारण गृहमंत्र्याच्या नेतृत्वात चौकशी कशी होऊ शकते? आणि शेवटी राजीनामा मागितला याचा अर्थ ते आरोपी झालेत असं नाही. 1 महिन्यानी चौकशी पूर्ण झाल्यावर जर आपल्याला वाटलं की परमवीर सिंग दोषी आहे, खोटं बोलले, त्यांना एक सुधीर भाऊ, एकच प्रश्न सुधीर भाऊ, माफ करा मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. किशोरजी, मी येतो तुमच्याकडे. तुमच्या तिघांनाही माझा प्रश्न आहे. तुम्ही म्हणजे किशोरजी आणि सुधीर भाऊ तर इतके वर्ष या सगळ्या क्षेत्रात आहेत. मला सांगा की जो सर्व्हिंग आहेत म्हणजे जे सत्तेत आहेत किंवा गृहमंत्री आहेत आणि म्हणून निष्पक्ष चौकशी होणार नाही असं आपण म्हणतो, मग जे DG आहेत किंवा जे माजी CP राहिलेले आहेत तर त्यांनी पत्र दिल्यानंतर त्यांचीही चौकशी करायची असेल तर त्यांनाही राजीनामा द्यावा लागेल ना. मग निष्पक्ष चौकशी कशी होणार असा प्रश्न जर का सर्वसामान्यांनी विचारला तर त्याचं उत्तर काय हे आपण घेणार आहोत.
हा त्याचं सुधीर भाऊ उत्तर असं थोडक्यात. आहे- त्याचं उत्तर असं आहे की स्वतः गृहमंत्र्यांनी परमवीर सिंगाला मुंबईच्या आयुक्त पदावरून गृहरक्षक दलाच्या आयुक्त पदावर पाठवताना हेच कारण दिलं. ठीक आहे परमवीर किशोरजी. सिंग जर मुंबईचे आयुक्त राहिले तर त्यांच्या नेतृत्वात सचिन वझे किंवा जिलेटिन बर. जे काही प्रकरण सगळं आहे ते. ठीक आहे किशोरजी थोडक्यात प्रतिक्रिया, मग एक ब्रेक घेऊयात आणि मग महेशकडे पण जायचंय. नाही, सुधीर मुनगंटीवारांचं एक बरोबर आहे की या वादग्रस्त दोन्ही लोकांनी राजीनामे द्यावे हे ते बोलत नाहीये. हे ते अनिल देशमुख यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अनिल देशमुख ही विदर्भाचे, नागपूरचे आहे आणि सुधीरही आहे. तर मला असं वाटते की अनिल देशमुखावर अन्याय करणारे आरोप आहेत अशा, आणि सुधीर सुद्धा मागच्या सरकारमध्ये 2-3 पदावर होता. अशा प्रकारे पैसे वगैरे मागण्यासाठी API ला कोणी सांगत नाही. आणि हे जे आज सुप्रीम कोर्टात वगैरे टाकलं आहे, तर बदल्याचं राकेट आणि बदल्याचा प्रोटोकॉल यांच्या वेळेस नव्हता किंवा याच्या पूर्वी नव्हता. आता मला एक सांगा की जे आरोप आहे त्याला काहीही आधार नाही आणि तुम्ही अनिल देशमुखाचा बळी घ्यायला निघाले आहेत. ठीक आहे, असं तुमचं म्हणणं आहे, अनिल देशमुखांचा बळी घ्यायला निघालेत. बरं, आपण चर्चा, आपला विषय संपला नाही, आपली वेळ संपली नाही, आपल्याला पुढे वेळ आहे आणखीन थोडा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की मग मूळ मुद्दा काय आहे. एखाद्याची चौकशी करायची, एखाद्याची नाही करायची, त्याने पदावर राहायचं नाही राहायचं, पण या सगळ्यात इतके वेगवेगळे मतप्रवाह आहेत की मूळ मुद्दा कुठला आहे तोच मूळ मुद्दा वेगवेगळा आहे असं प्रत्येक जण सांगू लागलाय. पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. किशोर तिवारी शिवसेनेचे नेते, सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आणि आमदार, आणि महेश तपासे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा तिघांचं स्वागत. तिघांनाही आता एकच प्रश्न विचारतो आणि मी कमी बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला जास्त वेळ मिळेल आणि तुम्ही नेमका मुद्दा मांडा म्हणजे आपल्याला जास्त चर्चा करता येईल. माझा प्रश्न तिघांनाही एकच आहे, आधी राजीनामा का आधी चौकशी? किशोर भाऊ. नाही, हे बघा, जर आरोप जर तथ्य घेऊन असतील किंवा आरोपामध्ये राजकारण नसेल तर राजीनामा देऊन चौकशी करणे कधीही योग्य होईल मला असं वाटते. मात्र असं झालं की हे कोणाचं म्हणताय तुम्ही? हे परमबीर सिंगांचं म्हणताय, हे गृहमंत्र्यांचं म्हणताय, हे कोणाचं म्हणताय? नाही, मी परमबीर सिंगच म्हणेल ना, कारण गृहमंत्री तर भाजपच्या रडारवर आलेत ना की त्यांना काढायचं. मग अनिल परब आहेत, संजय राठोड झाले. अरे कसं असते की या गँगमध्ये, मी म्हणतो गँग ऑफ भाजपूर मध्ये सुधीर मुनगंटीवार नव्हते, पण आज सुधीर मुनगंटीवारांची एंट्री झाली. तर मला वाटते यांना काही 105च्या वर तर चाललेच नाही हे, परंतु कसं तरी महाराष्ट्रात सरकार यावं हा प्रयत्न आहे. असं होणार नाही ना. आता किशोर भाऊ, तुम्ही तर थेट आकड्यांचंच गणित करून राहिले, पण आपला विषय आजचा वेगळा आहे आणि विषय असा आहे की आधी राजीनामा का आधी चौकशी? आणि तुम्ही म्हणताय की राजीनामा परमबीर सिंगांचाच झाला पाहिजे. आपण काल परवापर्यंत तर आम्ही सामनाच्या अग्रलेखामध्ये कौतुक वाचत होतो कोणाचं. नाही, सत्य उशिरा कळलं तर ते काय सत्य नसते काय. आता मला एक सांगा की परमवीर सिंगांनी बीजेपी गँगमध्ये प्रवेश केला, त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये जायला पाहिजे. आता अनिल देशमुखांची चौकशी अनिल देशमुखांनी पदावर राहून करायची की पद सोडून करायची हा निर्णय मुख्यमंत्री आणि अनिल देशमुख घेतील. भाजप मागणी करत आहे म्हणून कोणी राजीनामा देणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, दोघांनी राजीनामा दिला की मग चौकशी व्हावी का आधी चौकशी व्हावी मग राजीनामा द्यावा? दोघांनी, गृहमंत्री आणि हे बघा, नाही, दोघांवरही आरोप जर गंभीर आरोप जर त्यांच्यावर केले सुद्धा चौकशीत आणि तथ्यही आढळलं तर राजीनामा देणं अत्यंत आवश्यक असते. मात्र सुधीर मुनगंटीवारांना माझा एक प्रश्न राहील की सुधीरजी, इनोसंट विक्टिमायझेशन होतंय असं तुम्हाला वाटत होतं, परंतु आज तुमची भाषा पूर्ण बदलली. सुधीर भाऊ, याचं उत्तर द्या आणि सांगा, आधी राजीनामा का आधी चौकशी? पहिल्यांदा
एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो की एखाद्या मंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. विषय गंभीर आहे. महिन्याला खंडणी 100 कोटी मागण्याच्या संदर्भात आणि हा आरोप एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी केला नाही. एखाद्या याच्यात एक राजकीय नेता दुसरा राजकीय नेत्यावर आरोप करताना कदाचित त्याचा स्वार्थ असू शकतो. 32 वर्ष पोलीस विभागाची सेवा करणाऱ्या, ज्यांना पोलीस आयुक्त म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये नियुक्ती दिली, अशा परमवीर सिंगांनी हा आरोप केलाय. आता आपल्याला असं वाटत असेल की या आरोपात तथ्य नाही, कदाचित किशोर तिवारींशी मुख्यमंत्र्यांनी काही याबद्दल जास्तीची माहिती शेअर केली असेल तर ठीक आहे, पण आरोपात तथ्य आहे की नाही हे किशोर तिवारींनी ठरवायचं नाही, हे सुधीर मुनगंटीवारनी ठरवायचं नाही, हे IBN लोकमतनी ठरवायचं नाही. एक गंभीर आरोप आहे. सुधीर भाऊ, हे न्यूज 18 लोकमत ही काही न्यायसंस्था नाही. न्यायसंस्था वेगळी आहे आणि निर्णय कोणी राजीनामा द्यावा न द्यावा हे सांगणारे आणखीन वेगळे आहेत. आपण सगळे जनतेचा एक भाग आहोत म्हणून आपण या विषयावर चर्चा करतोय. मी सुधीर भाऊ पुन्हा एक मी म्हणूनच माहिती देतोय हो की हा काही एखादा टेंडर घोटाळा किंवा एखादा असा घोटाळा नाहीये. ठीक आहे, म्हणजे तो घोटाळा सुद्धा पाप होतो, पण यामध्ये गंभीर गोष्ट कोणती आहे तर जगामध्ये ज्या ठिकाणी संरक्षण करणारेच भ्रष्टाचारामध्ये लिप्त असतात तिथं आतंकवाद, दहशतवाद वाढतो, हे सूत्र आहे. बर आता ठीक आहे. मुंबईमध्ये जर पोलीस विभागामध्ये हा नी अशा पद्धतीने खंडणी वसूल करत असेल ज्याची शृंखला लागते, शृंखला का लागते? डिसेंबरमध्ये दारू लायसन्स धारकांचे 50% तुम्ही लायसन्स फी कमी केली, 450 कोटी सुधीर भाऊ. रुपये ट्रेझरीमधून सूट दिली. का दिली? तुम्ही वीज बिलाच्या संदर्भात 1 रुपया कमी करायला तयार नाही. असं काय प्रेम आलं? म्हणून शृंखला जाते की दारू ठीक आहे. दुकानदार म्हणजे तुमचा रोग कळला सुधीर भाऊ, तुमचा रोग कळला. आपण थोडासा महेशजींना वेळ देऊया, मग आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. महेशजी तुमच्याकरता 1 मिनिट आहे, मग मी पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला जास्त वेळ देईन. तुम्हाला काय वाटतं, आधी चौकशी का आधी राजीनामा? पहिली गोष्ट अशी की चौकशीला आम्ही कधीही नाकार दिलेला नाही. उलट पवार साहेबांनीच काल सांगितलं कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की विषय गंभीर आहे आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या संदर्भातलं बोलणं झालेलं आहे. परंतु ज्या काही माहिती आज आल्या समोर आल्या त्या हॉस्पिटलची घटना असेल, जी टायमिंगच्या संदर्भातला उल्लेख पत्रामध्ये आणि वास्तविकतेमध्ये असेल, त्याच्यात पवार साहेबांनी सांगितलं राजीनामा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागत नाही, परंतु चौकशी कुठल्याही प्रकरणा पद्धतीने झालीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मला सांगा, पदावर असलेल्या माणसाची चौकशी कशी आणि कोण करणार मला सांगा. जर का दोघही पदावर आहेत, पदावर असलेल्या माणसाची चौकशी कशी आणि कोण करणार? ऐकून घ्या. चौकशीच्या संदर्भामध्ये एक याचिका पण दाखल झाली. चौकशीच्या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार राज्याच्या गृहमंत्र्यांना आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सातत्याने की आमचे नेते सुधीर भाऊ म्हणतायत ज्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मला फक्त त्यांना गुजरातची आठवण करून द्यायची. त्या काळातही वंजारा यांनी अनेक त्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर ताशेरे ओढले होते. त्या ठिकाणी तुम्ही काय भूमिका घेतली ह्याचं थोडंसं स्मरण मला भारतीय जनता पार्टीला करून द्यायचंय. आम्ही चौकशीला अजिबात नाकारलेलं नाही. चौकशी झाली पाहिजे, सत्य हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. ठीक आहे. एक अगदी काही क्षणांचा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा येऊयात आणि ब्रेकच्या नंतर आपण हे या तिघांच्याहीकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं म्हटलं की हे सगळं ठीक आहे, पत्र ठीक आहे, पत्रात काय लिहिलं होतं ठीक आहे, सुप्रीम कोर्टात झालेली याचिका हे सगळं ठीक आहे, पण मूळ मुद्दा वेगळाच आहे. मग मूळ मुद्दा आहे तरी कुठला आणि मग कोण मूळ मुद्द्याला बाजूला सारतंय? एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तीनही मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये आता वळूयात की शरद पवारांनी असं म्हटलं की मूळ विषय तर वेगळाच आहे आणि तो विषयच बाजूला पडतोय. सुधीर भाऊ, तुम्ही सहमत आहात याच्याशी? याच्यापैकी प्रत्येक विषय महत्वाचा आहे. याचा अर्थ जिलेटिन कांडीचा विषय महत्वाचा आहे, सचिन वाझेचं कृष्ण कृत्य महत्वाचं आहे, कालकृत्य महत्वाचं आहे, परमवीर सिंगांनी जो आरोप केला तोही तेवढाच महत्वाचा आहे. मला वाटतं की काहीतरी विषय बाजूला जातो असं म्हणणं गैर आहे. त्याची चौकशी करण्याची संधी होती,
विधानसभेत 9 मार्चला आम्ही मागणी केली, पुरावे दिले, तर त्याही विषयाची गंभीरता राजकारणाच्या कवचकुंडलाच्या मागे जाऊन लपवण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बघा, तुम्ही टीव्हीवर चर्चा करत आहात. काय चर्चा? आरोप अनिल देशमुखांवर आहे. परमवीर सिंग हा फिर्यादी आहे. तुम्ही काय सांगताय? परमवीर सिंगाला निलंबित केलं पाहिजे. हा नवीनच झालंय. नाही सुधीर भाऊ, एकच मिनिट. न्यूज 18 लोकमतनं असं म्हटलं नाही निलंबित केलं पाहिजे. आम्ही असं विचारतोय, जो प्रश्न सगळ्यांनी उपस्थित केलाय, मला सांगा, जो माणूस अधिकारात आहे त्या अधिकारात असताना त्याची चौकशी होऊ शकते का निष्पक्ष? तुम्ही राजकारणी आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मला तुमचं आश्चर्य वाटतं त्यांच्या चौकशीबद्दल. अनिल देशमुखांनी त्यांची कोणतीच तक्रार केलेली नाही. प्रश्न आता आहे तो अनिल देशमुखांबद्दल त्यांनी तक्रार केली आहे. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट दिली आहे. ते पुढे म्हणतात की या संदर्भातलं तिथं सीसीटीव्हीचं रेकॉर्ड तपासलं पाहिजे. तुम्ही आश्चर्यजनक आहे. परमवीर सिंगावर अनिल देशमुखांनी आरोप केले असेल तर परमवीर देशमुखांनी आरोप करण्याची आवश्यकताच नाहीये. तुम्ही डायरेक्ट चौकशी लावू शकता, दीर्घकालीन सुट्टीवर पाठवू शकता, त्याची बदली करू शकता, त्यांना निलंबित करू शकता. ठीक आहे, आधी महेशजींच्याकडे जाऊयात. महेशजी, याला उत्तर काय? असं आहे की स्वाभाविक स्वरूपामध्ये जेव्हा गृहमंत्र्याच्या संदर्भामध्ये काही आरोप विद्यमान अधिकाऱ्यांनी लावले तर त्या गोष्टीची गंभीर दखल ही घेणं स्वाभाविक आहे, जी आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने आणि राज्यातले महाविकास आघाडी सरकारने घेतली. विरोधी पक्षाची भूमिका किंवा त्यांची मागणी रास्त आहे की त्या संदर्भात जी काय मागणी विरोधी पक्षाने केली किंवा निदर्शने केले तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काही राजकीय षडयंत्र आहे का? आणि तो षडयंत्र आहे असा कुठेतरी समज ह्या महाविकास आघाडीचा झाल्यामुळे तातडीने त्याच्यावर राजीनाम्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून त्या संदर्भामध्ये चौकशी व्हावी ही भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतलेली आहे. चौकशी करायची नाही ही भूमिका आमची नाही. विरोधी पक्षाची मागणी योग्य आहे का, तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्या संदर्भातही आमचं पूर्णपणे मत आहे की त्यांचा तो अधिकार आहे, आम्ही केलं असतं त्यांच्या जागेवर. पत्रातल्या आरोपांची चौकशी करायची की जे आरोप गृहमंत्र्यांवर आहेत पण ते पदावर असताना त्यांची चौकशी करायची. ह्या असं आहे, अनेक वेळा तसं झालेलंच आहे ना. ह्या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. आता प्रकरण कसं आहे, अँटिलियाचं प्रकरण चालूच आहे, एनआयए ची चौकशी करते. तर मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या संदर्भातल्या प्रकरणाची चौकशी चालू आहे, आरोपी पण सापडले. तसं ह्या संदर्भामध्ये हा जो नवीन खुलासा आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जे आज परमवीर सिंग साहेबांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, ती याचिका त्यांना परत मुंबई सीपीच्या पदावर रिइन्स्टेट करण्याच्या संदर्भातली इंटरिम ऑर्डरची ती प्रे आहे. हे वाचून घे. 102 नंबरच्या पानावर ते स्पष्टपणे लिहिलंय की काय मागणी आहे. मागणी आहे की 17 तारखेची जी न्यायालयाने सांगितलं तर सगळ्यांनाच मानावं लागेल. आणि हा मग आता विषय संपला ना. दुसरी मागणी फक्त सीसीटीव्ही फुटेजच्या संदर्भातली आहे. बाकीच्या गोष्टी तर मागतच नाही ना इंटरिम प्रे मध्ये. ठीक आहे, आपण किशोर भाऊ मी येतो तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. परत ब्रेकच्या नंतर किशोर तिवारी यांच्याकडे जाऊन या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आणि त्यांना प्रामुख्याने सुधीर भाऊंना काहीतरी विचारायचं तेही जाणून घेणार. एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी किशोर तिवारी यांना काही बोलायचं होतं. किशोर भाऊ बोला. मिलिंदजी, मला एक बोलायचं आहे की शरद पवार म्हणाले की एनआयए जी आली आहे तो मूळ मुद्दा हा होता की त्या 20 जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या. आता ते तर सोडून दिलं. एनआयएने खूपच मस्त केलं की तो गाड्या कोणत्या, एक गाडी काफेड मार्केट मधून उचलून आणली आणि यांनी म्हटलं की ती गाडी आम्ही सीपीच्या ऑफिस मधून आणली. त्या गाडीत तुम्ही आश्चर्य कराल की त्याच्यात एक 7.5-6 लाख, पावणे 6 लाख रुपये वगैरे काहीतरी अशी भेटते. त्याच्यात नोट छापण्याची मशीन भेटते आणि काय काय नाही. पण एनआयएचा जो तमाशा सुरू आहे. मग रोड शो झाला एनआयएचा, वाजेला घेऊन रोड शो झाला. म्हणजे त्याच्यानंतर आता बघा मनसुख भाई एनआयएवर तुमचा विश्वास नाही तर
अरे एनआयए, सीबीआय, ईडी यांच्यासारखा वापर सुरू आहे. एनआयए मध्ये बर. काही खूप काही हेच पोलीसवाले आहे ना त्याच्यातही. एनआयए मध्ये खूप काही ठीक आहे. चांगलं नाही आहे. एनआयए म्हणजे राष्ट्रीय, त्याच्यात अतिरेकी काही कारवाई होती का हे बघायला आले. आणि सचिन वाजे गाडीचा ठीक आहे. डीलर आहे का? मग सचिन वाजे गाडीचा डीलर बर. नाही विषय तर विषय लक्षात आला. विषय लक्षात आला. विषय तुमच्या लक्षात. आणि आता हो. अजून बोलून द्या ना मला, हा. एकच बोलायचं आहे. बर. बोलू? आपली वेळ संपत बोलू आली. काय? 30 सेकंद तुमच्याकडे, बोला. एक बोलतो की बर. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की कंत्राट देऊन जे पैसे येतात, जसं समृद्धी मार्ग आहे, मेट्रो ट्रेन आहे, किंवा अनेक प्रकारचे जे वादग्रस्त निर्णय हो. आहेत, एसआरएचा प्रोजेक्ट आहे, ते पैसे वेगळे. आणि एका पोलीस अधिकाऱ्यांनी 100 कोटी मागितले, तो आरोप एकदम पक्का. अरे सगळ्याची चौकशी तशीच व्हायला पाहिजे. तुम्ही कंत्राटमध्ये खाल्लेले पैसे हे याची चौकशी नाही. किशोर भाऊ- आणि तुम्ही आरोप बर. केला त्याचे पैसे मोजायचे. ठीक हे आहे. काय किशोर आहे? भाऊ, मुद्दा लक्षात आला. त्याला उत्तर देतील सुधीर भाऊ. महेशजी, तुमच्याकडे 30 सेकंद. मी मगाशी पण सांगितलं, त्या सगळ्या संदर्भामध्ये आमची सरकारची आणि आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ह्या संदर्भामध्ये कुठेतरी काहीतरी गौड बंगाल आहे, कुठेतरी काहीतरी राजकारण शिजते, आणि हा राजकारण कुठनं तरी प्रेरित होत आहे असा देखील आम्हाला त्या ठिकाणी गण देते. त्याच्यामुळे अनिल देशमुखाच्या संदर्भात आरोप जरूर केले असतील परमवीर सिंग साहेबांनी, त्यांच्या आरोपाच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु ज्या पद्धतीने तातडीने राजीनामा मागितला जातात त्या गोष्टीला त्याला आमचा तुमचा त्या आक्षेप आहे. ठिकाणी विरोध ठीक आहे. आहे. सुधीर भाऊ, 30 आम्हाला सेकंद निष्पक्ष तुमच्याकडे. चौकशीच्या संदर्भात आमचं काही म्हणणं नाही. ठीक आहे. सुधीर भाऊ, 30 सेकंद. 30 सेकंदात काय सांगणार नाही, तुम्ही बरंच काही सांगू शकता सुधीर भाऊ. किशोर तिवारी काय बोलतात ते? एनआयए वर विश्वास नाही, सीबीआय वर विश्वास नाही. आता यांचं प्रशिक्षण घेणार का एनआयए? मग एसआयटी महाराष्ट्राची आहे, त्याच्यावर विश्वास आहे. परमवीर सिंग महाराष्ट्राचे आहे, त्याच्यावरही तुमचा विश्वास नाही. मला आश्चर्यजनक आहे की राजकारणाचं एवढं नैतिक अधःपतन आणि दर्जा आपण खालावतोय आपल्या स्वार्थ. बहुधा सुधीर भाऊंचा संपर्क तुटलाय, पण या विषयातला गुंता इतका वाढलेला आहे की म्हणजे सामान्य जनतेला कळत नाहीये की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. त्यामुळे लेटर बॉम्बचा जो दुसरा पार्ट आहे, सर्वोच्च न्यायालयातली याचिका, यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही तांत्रिक कारणामुळे सुधीर भाऊंना आज वेळ नाही देऊ शकलो, पण काही हरकत नाही. हा विषय तर आत्ता कुठे सुरू झाल्यासारखा वाटतो. इथून पुढे बरेच दिवस हा विषय चालेल, तेव्हा पुन्हा एकदा त्यांना वेळ देऊ. या तीनही मान्यवरांनी वेळ दिला, त्यांचे मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.